भोंदू खराब प्रकरणामध्ये ईडीनं छापे टाकलेले आहेत। 11 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे। शिर्डीमध्ये 3 तर पुण्यामध्ये 3 आणि नाशिकमध्ये 5 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेले आहेत। अशोक खराची खाती असलेल्या समता पतसंस्थेवर सुद्धा ईडीनं छापे टाकलेले आहेत आणि त्यामुळे आता या छाप्या दरम्यान कोणती कागदपत्र हाती लागत आहेत, काय नेमके आर्थिक व्यवहार झालेले आहेत ते ईडीच्या हाती लागत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर एसआयटी सोबतच आता ईडीनं सुद्धा या संपूर्ण प्रकरणात लक्ष घातलेलं आहे आणि तपास सुरू केलाय। भोंदू अशोक खरातनं मोठी माया जमवलेली होती आणि त्यामुळे त्याचे आता हे आर्थिक व्यवहार त्यावर सुद्धा आता लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे आणि त्याचा तपास होतोय आणि त्याचाच भाग म्हणून ईडीनं 11 ठिकाणी छापे मारलेले आहेत। तर भोंदू अशोक खरात याचे आर्थिक व्यवहार आता तपासले जात आहेत। त्याने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम स्वीकारून अनेक ठिकाणी जमिनी हडपलेल्या होत्या, जमिनींची खरेदी सुद्धा केलेली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची सध्या माहिती मिळत होती आणि याचाच भाग म्हणून ईडीने आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास करायला सुरुवात केली। 11 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेले आहेत। शिर्डी, पुणे, नाशिकमध्ये ईडीनं कारवाई केलेली आहे। त्यामुळे आता या कारवाई दरम्यान काय हाती लागतं आणि कशा पद्धतीनं खरातचे हे कारनामे उघडकीला येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याची माहिती जी होती ती पोलीस तपासामध्ये समोर आलेली होती आणि त्या दृष्टीनं कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार असल्यानं हा तपास जो आहे तो ईडीकडे देण्यात आलेला होता आणि ईडीचं पथक जे आहे ते नाशिकमध्ये देखील दाखल झालेलं आहे, मिरगावात देखील दाखल झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे राहता येथील जी समता पतसंस्थेची जी राहत्याची शाखा आहे या ठिकाणी देखील सकाळीच ईडीचं पथक चौकशीसाठी दाखल असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि समता पतसंस्थेचे राहता शाखेचे व्यवस्थापक त्यांची जी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांची चौकशी जी आहे ती ईडीकडनं सुरू आहे। जवळपास समता पतसंस्थेमध्ये 100 खात्यांना भोंदू अशोक खरात हा नॉमिनी होता आणि यामधून कोट्यवधी रुपयांचं जे व्यवहार जे आहे ते झाल्याची जी आहे पोलीस तपासामध्ये माहिती समोर आलेली होती आणि त्याचप्रमाणे पोलिसांनी खातेदारांची देखील चौकशी केलेली होती। जवळपास 40हून अधिक खातेदारांचे जबाब देखील शिर्डी पोलिसांनी नोंदवले होते आणि त्या तपासामध्ये पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबामध्ये जे खातेदार आहे त्यांनी माहिती दिलेली होती की आम्ही कधी खातं उघडायला आलेलं नाही किंवा आम्ही खातं उघडलं नाही अशी माहिती दिलेली होती। मात्र त्यानंतर हा तपास जो आहे तो पूर्ण ईडीकडे गेला आणि ईडीने भोंदू अशोक खरातने ज्या मालमत्ता कमावल्या त्या ठिकाणी देखील छापेमारी केलेली आहे। ठिकठिकाणी ईडीचे पथकं जी आहे ती पोचलेली आहेत आणि समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये देखील ईडीचं पथक काही वेळापूर्वीच पोचलं आहे आणि ईडीच्या पथकाकडनं समता पतसंस्थेचे व्यवस्थापक असेल किंवा जे कर्मचारी आहेत त्यांची देखील चौकशी सुरू आहे। गेल्या कित्येक वेळापासून हे ईडीचं पथक या समता पतसंस्थेच्या शाखेमध्ये चौकशी करत आहे। यामध्ये आता समता पतसंस्थेची चौकशी नंतर ईडीचं पथक नेमकं कुठल्या ठिकाणी जातं, कुठली चौकशी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या भोंदू खरातने ज्या कोट्यवधी रुपयाच्या गैरव्यवहारांनी मालमत्ता कमावल्याची चौकशी ईडीच्या पथकाकडनं सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। कुणाल दमदाडे, जी 24 तास, राहता अहिल्यानगर।